आजचा अखेरचा एक डाव इथे जो आपण पाहतोय शिल्लक आहे। आज 2 मॅच जिंकत सुपर 8 मधून टॉपर दयावान 11 हा संघ आपण पाहतोय झालेला आहे। एका संघानं आतापर्यंत स्पर्धा सोडलेली आहे। यावेळेस हा बॉल इथे आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने कट केलाय, परंतु बॉल इथे आपण पाहतोय थांबलाय सुद्धा। बॉलची गती ही रमेश पवार सरांनी थोडीशी कमी केली आणि इथे आलेले आहेत 2 धावा। तर चालू असलेल्या मॅच मधील विजेता संघ आपण पाहणार आहोत जाईल एलिमिनेटर फेरीमध्ये, म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये तोही संघ पोहोचेल आणि एक संघ स्पर्धेच्या बाहेर अजून एक या चालू असलेल्या मॅच मधून पडणार आहे। 2 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। जितकं लक्ष मोठं आहे ना तितकी साहसी धाडसी बॅटिंग पवारला करावी लागेल। नागेश पवार चा पहिला वार इथं आपल्याला पाहायला मिळतोय। बॉल डीप कॉ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चौकार, 4 धावा। सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार। वाढली जाईल काय स्टार्टर जे आखताय तिथे पाहूयात आपण। टाकली मी 11 गोलंदाज तयार महेश। हा सुद्धा चेंडू बॉल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑफ साइडच्या आतमध्ये इथे प्रोटेक्ट बॉलला पूर्णपणे अडवलं। डिफेंड करतायत निलेश आणि धाव हित सुद्धा आपण पाहतोय भेटे नाही। पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या मिसफिल्डच्या, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती एकही रन आली नाही। चांगली मॅच होणार आहे, शेवटपर्यंत लढतील नवनाथ आणि नागेश। यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक 1 2 3 4 आणि बॉल अखेर निर्जन स्थळी पडलाय। नो मॅन्स लँड होतोय बॉल आणि तोपर्यंत इथे नक्कीच आपण पाहतो एक सिंगल आलेली आहे। एका धावेनं संघाची धावसंख्या वाढली जाईल। एक पार्टनरशिप करावी लागेल। तुम्ही पाहिलेलं आहे की करण निकम आणि दुसऱ्या बाजूला मोहसिन सय्यद याची या 2 खेळाडूंची आतापर्यंत सगळ्यात मोठी भागीदारी जी या मैदानावरती आपण पाहतोय राहिलेली आहे। काय बॅटिंग करून गेले करण निकम, मोहसिन सय्यद। आजही म्हणजे अजून सुद्धा त्या आठवणी खरं तर या मैदानावरती प्रेक्षकांच्या नजरेसमोर आहेत। त्याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल नवनाथ आणि नागेशला। गोलंदाज इथे आपण पाहतोय तयार आहेत महेश रायकर। टाकळी या गावचा खरं तर हा एक सुद्धा उभारता सितार आहे। खास करून आपण पाहतोय पाठीमागे जर पाहिलं तर शफीक भाई शेख सातत्याने किती काळ या टीमला मात्र त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे। यावेळेस हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये, गोरख साठवटे बॉल खाली येत आहेत। पहिला हादरा टीम आरपी फायटर्सला, पहिली विकेट, फलंदाज बाद। गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं। क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला। तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषार भाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वनडाऊन करतायत अभि चौथे। पाहूयात, जबरदस्त ही मॅच होणार आहे आणि यामध्ये काही शंका नाही। एक विकेट इथे खरं तर टीमला आपण पाहतोय बसलेली आहे, आरपी फायटर्स या टीमला। तर जे काय करायचंय ते या 2 फलंदाजांना करायचंय। पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 1 विकेट आली आणि 7 धावा आल्यात। 1 बॉल इथे शिल्लक आहे, लास्ट बॉल आणि अपील हलकीशी जी आपल्याला पाहायला मिळाली। पंच मात्र नकारार्थी मान हलवतायत। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हर नंतर स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय 1 गडी बाद 7 धाबा। शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली। उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली। इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं। शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं। गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ। महत्वपूर्ण गमावलाय। तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अभि पोचलेत, तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी तयार आहेत पंकज
पवार 30 बॉल आणि विजयासाठी 103 धाव्यांची गरज. यावेळेस इथे पाहायचं आपल्याला काय प्रयत्न होता, परंतु बॉल जातोय अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. क्षेत्ररक्षकाने सगळ्यांना भारावून सोडले. नाव आहे कबीर शेख. चांगली फिल्डिंग करतायत आज खरं तर, परंतु पवार ते मात्र तुफानी बॅटिंग. षटकार आलाय 6 धावा. याही वेळेस बॉल इथे आपण पाहतोय टॅप करून दिला होता आणि पाहता इथे आपण पाहत आहोत एकाच षटकार मात्र निश्चित स्वरूपात आपण पाहतोय थांबून जमणार नाही, बरेचसे मारावे लागतील. मोहसिन सय्यदनं काय बॅटिंग केली होती त्या प्रकारे घणाघाती बॅटिंग नागेश पवार सातत्याने करतात. पाहूयात. यावेळेस इथे ही बॉल लॉफ्ट केलाय आणि चेंडू जातोय अगदी बॅट्समनच्या समोर. षटकार फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. खेळाडू आहे मित्रांनो, जिद्द चिकाटी त्या खेळाडूकडे आहे. तो जर जिद्दीला पेटला ना तर मग मात्र मॅच तो घेऊन जाऊ शकतो. बॉल गेलाय अगदी समोरच्या बाजूला बॅक स्क्रीन वरती. षटकार 6 धावा. परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय डाऊन दी ग्राउंड. लेग साईडला मात्र पाहायचं आपल्याला. आबी करपे चांगली फिल्डिंग करतायत. आबी करपे स्ट्राईक ठेवायची आहे आणि इथे विकेट आली. आबी इथे आपण गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. एकही बी ठीक आहे. 1 रन शॉट आहे आणि दुसरीला बॅट्समन आउट झालाय. आत्ताचा बॉल डॉट. गोलंदाज इथे आपण पाहतोय पूर्णपणे तयार आहेत पंकज पवार. याही वेळेस काय बॅटिंग करतात नागेश पवार. आणखीन एक पवारचा वार. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. गोलंदाज इथे आपण पाहतोय तयार पंकज. परत एकदा इथे पाहायचं आपल्याला. याही वेळेत जात आहेत बॉल अगदी सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला धडाकेबाद षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. सोन्याची खाण पुढच्या 26 बॉल मध्ये बनवायच्यात 81 धावा. याही वेळेस अभिच्या बॅट मधून आलाय सुरुवातीलाच. आइए महेश, आपका स्वागत है इस भव्य षटकार से. 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. मैदानी 142 125 धावा चेस होताना पाहिलेले आहेत. इथे फक्त 100 धावा व्हायच्यात. जबरदस्त मॅच होणार आहे. अभि दुसिंग आणि नागेश पवार खरं तर लढवयात आलेत.
संघर्ष करतायत, काळा मुकाबला. 23 बॉल 75 धावांची गरज. ओ यावेळेस मात्र बॉल मध्ये थोडंसं संमिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. गती थोडीशी कमी ठेवली या बॉलची महेश रायकरनं आणि ते बॉल आपण पाहत आहोत पूर्णपणे 1 रन जी काही निश्चित आलेली आहे. काही लांबणं होणार नाही. याआधी चांगला बॉल मारला होता परंतु दुसऱ्या बॉलवरती फसवलेला आहे महेश रायकरनं. नागेश आपल्याकडे स्ट्राईक घेत आहेत. 36 रन स्कोर बोर्डवरती. विजयासाठी 22 बॉल 74 धावांची गरज. गोलंदाजी ते आपण पाहतोय तयार. हो 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 इथे पाहूयात महेश रायकरनं मात्र सूर मारला होता आणि नक्कीच बॉल त्याच्यापासून थोडासा दूर राहिला. कॅच इथे आपण पाहतोय होऊ शकला नाही. 1 धाव आली. एका धावेनं संघ पोहोचलाय तब्बल. एकही गोष्ट जमाना ना आलाय का तुला, तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितू भाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगता तुम्ही हाताना येडे पोरं पैदा करू नका. हे बाई प्युअर याडा माल. हे आता कसं वाटत ऑपरेटरचं ते काम आहे त्यामुळे तो लावणार तो ट्रान्स. ज्याचं त्याचं काम फिक्स आहे. इथं 21 बॉल विजयासाठी 73 धावा ज्या इथे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला बॉल मिडॉनच्या दिशेला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आलेत अभिजित करपे आणि तोपर्यंत ही घेतली जाते 1 धाव. या ओव्हरमध्ये महेश रायकरनं धाव फलकाला थोडासा ब्रेक लावलाय, कात्री लावली असं म्हणायला हरकत नाही. 38 रन धाव फलकावरती आहेत. बॅटिंग आता इथे पाहिजे आपल्याला. पवार इथून पुढचे बॉल कशा रीतीने हँडल करतायत. 20 बॉल विजयासाठी 72 धावांची गरज. फुल टॉस आणि बॉल जातोय वाऱ्याच्या वेगात सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. तर खांद्यावरती घेत आहेत नागेश पवार. संघनायक कसा असावा, संघनायक हा नागेश पवार सारखा असावा हे मात्र ते पूर्णपणे दाखवून देत आहेत. 42 धावा धाव फलकावर. यावेळेस चांगला बॉल स्ट्रेट राईटचा फटका. क्षेत्ररक्षक कबीर बॉल पर्यंत पोहोचलेत आणि याच बरोबर इथे आपण पाहणार आहोत नक्कीच आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मान्यवर उपस्थित होत आहेत. काल ज्यांनी खरं तर आपल्याला या स्पर्धेसाठी ज्यांनी काल अन्नदान मालक सन्माननीय आनंद शेठ मुत्ता साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित झालेले आहेत. आनंद शेठ मुत्ता साहेबांचा आपण एक छोटासा सन्मान या ठिकाणी कमिटीच्या वतीने जे काही पूर्णपणे करत आहोत. 3 ओव्हर नंतर झाल्यात 43. 18 बॉल 67 धावांची गरज. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं. गड्या तू जातीचा श्रेष्ठ, गड्या मी माती. तर नक्कीच आपण पाहतोय सन्माननीय आनंद शेठ मुत्ता साहेबांचा या ठिकाणी कमिटीच्या वतीने सन्मान देखील म्हणजे प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा सन्मान खरं तर कमिटीने केलेला आहे. बाबासाहेबजी शिंदे, संतोष बर्डे सर, अक्षयभाऊ बर्डे, जितूभाऊ बर्डे या मंडळींचं खरं तर सुरेख काम आहे. आलेल्या सगळ्याच मान्यवर मंडळींचा यशोचित सन्मान हे सगळे करतायत. इथे पाहायचं आपल्याला प्रति ओव्हर 20-21 रन पाहिजेच. गोलंदाज तयार आहेत विनोद करपे. याही वेळेस बॅटच्या रेंज मध्ये बॉल आलाय आणि त्याला पाठवलाय हायवेच्या बाजूला. अगदी दूरवर षटकार. खाल्लंय
कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका षटका गड्यात टेस्टीच लागतय 40 धाव संख्येवरती खेळतायत नागेश पवार, तर टोटल संघाची धाव संख्या 49. लढतोय नागेश पवार. याही वेळेस चांगला टप्पा इथे आपल्याला सुरेखरित्या पाहायला मिळतोय. पंच वळलेत आणि कळवतायत बॉल वाईड आहे. 12 हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. भाऊ माळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. विकी भाऊंना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 17 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत. अजून देखील 60 बनवायच्यात, लढवाया आहेत नागेश पवार. ओ इथे परत एकदा इथे आपण पाहणार आहोत. बॉल जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. क्या बात है. षटकार. कुठं बी खाल्लंय किती बी खाल्लंय कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका षटका गड्यात टेस्टीच लागतय. आतमध्ये आपण पाहतोय आग ओकणारी बॅटिंग करतायत नागेश पवार. 15 बॉल मध्ये 47 धावा या नागेश पवार यांनी बनवलेल्या आहेत. एका मॅच मध्ये 50 बनवली, एका मॅच मध्ये 49 धाव संख्येवरती बाद झाले आणि याही डावामध्ये 47 धावा त्यांच्या आहेत. षटकार वाईड षटकार. काय बॅटिंग करतायत पवार. शॉर्ट पिच बॉल आणि इथे मात्र नजर लागली. एका चांगल्या खेळीला नजर लागतीये. धक्का क्रमांक 3. स्वतःवरती नाराज आहेत नागेश पवार. विकेट. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. 43 धावा बनून नागेश पवार बाद होत आहेत. 5 षटकार 3 चौकार. मित्रांनो सामना कोणही जिंकू कोणही हरू, परंतु नागेश पवार साठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूयात. जबरदस्त बॅटिंग करतायत फलंदाज नागेश पवार बाद झालेत. 16 बॉल 47 धावा बनवून